व्याजमाफीचा निर्णय आलेला आहे। 24% व्याज 19 मे 2025 पूर्वीचं माफ होणार आहे। याच्यासाठी संघर्ष समितीने 3 वर्ष धरणे आंदोलन केलं। प्रदीपदादा गारटकर यांनी मिसाळताईंच्याकडे पाठपुरावा करून याच्यामध्ये यश मिळवलं आणि प्रवीण भैया माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला। हर्षवर्धन पाटील यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा केला आणि ज्या वेळेस या सत्ताधाऱ्यांच्या असं लक्षात आलं की आता व्याज माफ होणार आहे, हे सत्ताधारी कधीही व्याज माफ होणार नाही म्हणत होते, लोकांकडून सक्तीने वसूल करत होते। उलट आत्ताचे जे नगराध्यक्ष आहेत यांनी पहिली जी मीटिंग घेतली त्या मीटिंग मधल्या 21 नंबर विषयामध्ये या गावामध्ये बोर्ड लावून रिक्षा पुकारून सक्तीने वसूल कशी करायची यासंबंधी ठराव घेतला। परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांनी व्याजमाफी व्हावी म्हणून ठराव पहिल्याच मीटिंगमध्ये घेतला, परंतु इंदापूर नगरपालिकेने तसा ठराव केला नाही। यावरून सत्ताधाऱ्यांची मानसिकता तुम्हाला दिसते आहे। अनेक लोकप्रतिनिधी होते, अनेक वर्ष होते, परंतु या आंदोलनाला कधीही भेटले नाहीत। उलट गारटकर दादांनी या विषयाचा पाठपुरावा केला। इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीने आंदोलन केलं। कृष्णा भीमा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी भूमिका मांडली। भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा केला आणि या सगळ्याची परिणिती म्हणून आज व्याजमाफी झालेली आहे। कुणीही याचं अनावश्यक श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही श्रेयवादासाठी लढाई केलेली नाही। अनेक आमचे 27 प्रश्न शिल्लक आहेत। त्या प्रश्नावरती इंदापूरकरांच्या बरोबरीनं इंदापूरकरांच्या हितासाठी आमचं आंदोलन चालू आहे। पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल। ही व्याजमाफी ही एक तकलादो आहे। नगरपालिकेला आमचं आव्हान आहे की 1 एप्रिल 2026 पासून इंदापूरकरांवर व्याज लावू नका, मग तुम्हाला श्रेय घेण्याचा खरा अधिकार राहील। तुम्ही आता पुन्हा आम्हाला व्याज लावणार आणि पुन्हा जनतेला वेठीस धरणार आणि पुन्हा खोट्या नाट्या गोष्टीचं श्रेय करणार, ही गोष्ट चुकीची आहे। हे यश इंदापूरकर जनतेचं आहे आणि हे फक्त जनताच या यशाची मानकरी आहे। इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीचा